डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचा मंगळवारी स्वप्नभंग झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी घेतलेली नीट परीक्षा रद्द झाली. देशातील ही सर्वात मोठी मेडिकल परीक्षा होती. या परीक्षेबाबत 7 मे रोजी एक तक्रार दाखल झाली आणि हा सगळा गेम हळूहळू उघडा झाला. गेसिंग पेपरच्या नावाखाली नीटमध्ये विचारलेले तब्बल 135 प्रश्न अगोदरच विद्यार्थ्यांच्या हाती लागले होते. NTA ने केलेल्या तपासात अनेक गंभीर बाबी उघड होत गेल्या आणि अखेर ही परीक्षाच रद्द करावी लागली. पेपर फुटीचा हा तपास आता CBIकडे आलाय. CBIनं राजस्थानपासून बिहारपर्यंत आणि आता थेट नाशिक पुण्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी धाडसत्र राबवलंय. तसं पाहिलं तर NTA ही काही साधीसुधी संस्था नाही. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. स्वतः नरेंद्र मोदी सरकारने 2018 साली तिची स्थापना केली होती. परंतु स्थापना झाल्यापासून आतापर्यंत अनेक परीक्षा रद्द करण्याची नामुष्की या संस्थेवर आली आहे. तळे राखणाराच पाणी चोरतोय का, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आलाय. या संस्थेतील काही मोठ्या अधिकाऱ्यांच्या हात मिळवणीशिवाय हा पेपर फुटणे शक्यच नव्हते. अतिसुरक्षा असताना व GPS यंत्रणा असतानाही NTAच्या कार्यालयातून हा पेपर फुटतो म्हणजे अतिच झालं. या परीक्षेने विद्यार्थ्यांची कशी थट्टा केली आहे आणि यंत्रणा कशी पोखरली आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. राष्ट्रीय घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. 3 मे रोजी नीट UG 2026 परीक्षा झाली. साधारणतः 7 मे रोजी सीकर जिल्ह्यातून या परीक्षेचा पेपर फुटल्याचा पहिला आरोप झाला. लीक झालेला पेपर पुराव्यांसह एका तक्रारदाराने NTA ला पाठवला. त्यानंतर 8 मे रोजी NTA ने राजस्थान पोलिसांना याबाबत तपासाच्या सूचना दिल्या. राजस्थानपासून सुरू झालेला हा तपास 9 आणि 10 मे रोजी हरियाणातील गुरुग्राम पासून थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य समोर आल्यावर 11 मे रोजी या प्रकरणात आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे समोर आल्यावर हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आले. CBIलाही हे प्रकरण गंभीर वाटल्यावर अखेर 12 मे रोजी हा पेपर रद्द करण्याच्या सूचना NTA ने दिल्या. आता ही परीक्षा पुन्हा आयोजित केली जाईल. NTA ने स्पष्टपणे म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत परीक्षा प्रक्रिया पुढे चालू ठेवणे शक्य नव्हते. NTAचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी पेपर फुटी प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून या गोंधळात सामील असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही असा थेट इशारा दिलाय. हा निर्णय साधा नव्हता. तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. जी मुलं तहानभूक विसरून जागी राहायची, रात्रभर जागून अभ्यास करायची, काही जण स्वप्न जोपासण्यासाठी पहाटे 4 वाजता उठायची, काहींनी मोबाईल फोन सोडून दिले, काहींनी सण उत्सव टाळले, काहींनी मित्रांना भेटणं बंद केलं, काही रात्रभर जागून अभ्यास करणाऱ्या लेकरासाठी चहा बनवायची, वडील स्वतःच्या गरजांचा त्याग करून कोचिंगची फी भरत राहिले, काही शेतकऱ्यांनी आपली शेतं गहाण ठेवली, काही शेतमजुरांनी पाठीवरचं ओझं वाढवलं फक्त यासाठी की त्यांचा मुलगा किंवा मुलगी एक दिवस डॉक्टर होईल. आणि मग काही लोक येतात, एक पेपर फुटतो. कष्टाची किंमत काही पैशांनी चुकवली जाते. काही तासात लाखो स्वप्न चिरडली जातात. ज्या मुलाने प्रामाणिकपणे 700 गुण मिळवले आहेत त्याच्याकडेही आता संशयाने पाहिलं जाईल. ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत केली त्यांना पुन्हा त्याच आगीत ढकललं जाईल. हे असंच नेहमी घडत राहणार का? मुले शिकतच राहणार आणि व्यवस्था झोपलेलीच राहणार. जे मूल दिवसातील 16 तास अभ्यास करतं ते केवळ पुस्तकच वाचत नाही, ते आपल्या घरातील गरिबीशी लढतं, ते समाजाच्या टोमण्याशी लढतं, ते आपल्या भीतीशी, थकव्याशी, निद्रानाशाशी लढतं. पण सर्वात मोठी वेदना तेव्हा होते जेव्हा त्यांचा पराभव स्वतःच्या कष्टाने नव्हे तर व्यवस्थेच्या कमकुवतपणामुळे होतो. इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा कष्टाचा अनादर झाला आहे तेव्हा समाज आतून कोसळलाय. आजही जर मेहनती मुलांना अन्यायकारक वागणूक दिली गेली तर भावी पिढी व्यवस्थेवरचा विश्वास गमावून बसतील. पेपर फुटीमुळे केवळ परीक्षाच फुटत नाही तर त्यामुळे विश्वास फुटतो, प्रामाणिकपणा फुटतो, लाखो तरुणांचं भविष्य फुटतं. सरकारने केवळ परीक्षा पुन्हा घेणे पुरेसे ठरणार नाही. अशी एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे जी पेपर फुटी करणाऱ्याला या विचारानेच थरथर कापायला लावेल की जर तो पकडला गेला तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. कारण जेव्हा एखादा मेहनती विद्यार्थी रडतो तेव्हा केवळ एक मुलच रडत नाही तर त्याच्यासोबत एक आई सुद्धा कोसळते, एक वडील हार मानतात, एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. आज आपल्याला केवळ नवीन परीक्षांची गरज नाही तर आपल्याला एका नवीन व्यवस्थेची गरज आहे. अशी व्यवस्था जिथे कष्टाचा आदर केला जाईल,
प्रामाणिकपणाचा विजय होईल आणि श्रीमंतामुळे गरिबांची स्वप्ने चिरडली जाणार नाहीत. पण असं होईल का, हा खरा प्रश्न आहे. आता सीबीआयनं तपासाचा वेग वाढवलाय. तपास थेट नाशिक पासून पुण्यापर्यंत आणि आता थेट अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचलाय. पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयनं नाशिकमधील शुभम खैरनार याला अटक केली आहे. त्याला नाशिकच्या इंदिरानगर येथून ताब्यात घेतलंय. तो MBBSचा विद्यार्थी असल्याचं समजतंय. त्याच्या अटकेनंतर अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडे नावाच्या विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली आहे असं सांगितलं जातंय. शुभम खैरनार यानं परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 2 मे रोजी नीटची प्रश्नपत्रिका 10 लाखांना विकत घेतली. त्यानंतर ती 15 लाखांना विकली. नीटची प्रश्नपत्रिका ज्या पाकिटातून आली तेच पाकिट शुभमनं दिल्ली आणि हरियाणाला पाठवलं. दिल्ली आणि हरियाणातील एका टोळक्यानं ही प्रश्नपत्रिका नंतर काही हजारांना व त्यानंतर लाखांना विकली. ती इंस्टाग्रामवरही व्हायरल झाल्याचं सांगितलं जातंय. हे टोळकं परीक्षेच्या आधी महिनाभरापासून एकमेकांच्या संपर्कात होतं असं तपासात समोर आलंय. नाशिकमधूनच ही प्रश्नपत्रिका फुटली व नंतर ती गुरुग्रामला गेली. तिथं त्याचे 5 सेट तयार करण्यात आले. त्याच्या 10 प्रती तयार करण्यात आल्या. या प्रश्नपत्रिकांची विक्री 20,000पासून 2 लाखांपर्यंत करण्यात आल्याचा दावा केला जातोय. नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात आता पुणे पोलिसांची 3 पथके तपास करत आहे. अहिल्यानगरच्या लोखंडे नावाच्या तरुणाचा नाशिकच्या खैरनार या तरुणाशी संपर्क आल्याचंही समोर आलंय. हा लोखंडे नावाचा तरुण नगरच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील महाविद्यालयात ऍडमिशन करून द्यायचा असंही सांगितलं जातंय. हे सगळं धक्कादायक आहे. तब्बल 5 राज्यात पोहोचलेल्या या रॅकेटचे धागेदोरे आता थेट नगरपर्यंत आल्याने चिंता वाढल्यात. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला व आरोपींना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.